घरात लक्ष्मी येण्यासाठी व सुख शांती राहण्यासाठी हे उपाय नक्की करा. घरामध्ये सुख समृद्धी आणि प्रगती टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार आणि धार्मिक दृष्टीने काही नियम पाळल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि माता लक्ष्मीची कृपा राहते. खूप प्रयत्न करून, मेहनत करून मनासारखं फळ भेटत नाही आणि यामध्ये कुठेतरी आपल्या चुका होत असतात. आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत होत नाही. अनेकदा महिलांना या गोष्टी खूप वाईट वाटतात, पण यामागे एक मोठा अर्थ दडलेला असतो. वास्तुशास्त्रानुसार काही सवयी अशा असतात ज्या स्वतःसोबत दारिद्र्यता आणि गरिबी घरात आणतात. जर तुम्हीही या गोष्टींकडे लक्ष देत नसाल आणि या गोष्टी करत राहिला तर तुमच्या घरातील गरिबी कधीच दूर होणार नाही. जसे चांगली कामे करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच फळ मिळते, तसेच काही वाईट सवयी असतात. आपल्याला नेहमीच वाद आणि त्रासाला सामोरे जावे लागते, कारण या वाईट सवयीमुळे आपली माता लक्ष्मी नाराज होते. अशा कोणत्या सवयी आहे ज्या आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी तुम्ही या गोष्टी करू नका असं नेहमीच आपल्याला सांगतात, ज्या आपल्या घरात गरिबी आणि दारिद्र्यता आणतात, त्यामुळे आपले जीवन यशस्वी होत नाही. चला तर मग जाणून घेऊया. त्याआधी जर तुम्ही इच्छिता की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहावा तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका. लक्ष्मी माता तुम्हाला कधीही नाराज करणार नाही. स्वयंपाक करत असताना अस्वच्छ भांडी खूप वेळ तसेच बेसिनमध्ये ठेवू नयेत. जेवण झाल्यानंतर लगेच ती भांडी धुवून त्यांच्या जागी ठेवायला हवीत. अनेक लोकांची सवय असते ते रात्री जेवण झाल्यानंतर भांडी न धुता सकाळसाठी तशीच ठेवतात, पण या सवयीमुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा जास्त तयार होते. त्यामुळे स्वयंपाकघरात कधीही अस्वच्छ भांडी ठेवू नका. यामुळे राहू केतूचा अशुभ परिणाम तुमच्या घरावर होतो. याशिवाय जेवणानंतर कधीही ताटात हात धुवू नका. असं केल्यामुळे तुम्ही तुमचे भाग्य कमकुवत बनवता. जेवणानंतर भांडी लगेचच स्वयंपाकघरात ठेवा आणि नंतर स्वयंपाकघर किंवा बाथरूममध्ये हात स्वच्छ धुवा. भांड्यात हात धुतल्यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही कमकुवत होऊ लागते. आजकाल असे दिसून येते की काही लोक आपल्या पलंगावरच काहीही कामं करू लागतात. टीव्ही पाहत असताना पलंगावरच जेवण करू लागतात, पण ही अत्यंत वाईट सवय आहे. यामुळे घरातील लक्ष्मी नाराज होते. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण करणे टाळावे असे सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार पलंगावर बसून जेवण केल्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. यामुळे आपला पलंग अस्वच्छ होतो आणि घरातील सुख शांती बिघडते. तसेच अनेकदा आळसामुळे किंवा आपल्या सवयींमुळे काही लोक स्वयंपाकघर स्वच्छ करण्याऐवजी स्वयंपाक बनवून तसेच अस्वच्छ ठेवतात. यामुळे स्वयंपाकघरातील अस्वच्छता पूर्ण घरात पसरते. अशा घरात कधीही धनसंपत्तीची वाढ होत नाही. शास्त्र आणि पुराणामध्ये झोपेचे वेळापत्रक निश्चित केले आहे. सूर्योदयाच्या आधी उठणे आणि रात्रीच्या वेळी झोपणे खूप चांगले सांगितले आहे, पण काही लोक आळसामुळे सूर्योदयानंतर व सूर्यास्ताच्या वेळी सुद्धा झोपेत असतात. ते खूप अपशकुन मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी त्या व्यक्तीवर नाराज होते आणि त्या व्यक्तीचं घर सोडून जाते. स्वयंपाकघरात गॅसवर कधीही रिकामी किंवा अस्वच्छ भांडी ठेवू नका. स्वच्छ भांडीही ठेवू नका. नेहमी चुलीला स्वच्छ ठेवा. यामुळे घरात सुख समृद्धी शांती येते. पुराणामध्ये सांगितले आहे की चुलीवर रिकामे भांडे ठेवले
तर घरात दारिद्र्यतेचा वास होतो. अशा लोकांच्या घरात कधीही भरभराट होत नाही. घरातील मंदिर स्वच्छ ठेवा आणि देवघरात धूळ साचू देऊ नका. संध्याकाळी घरात अंधार ठेवू नका. मुख्य दरवाजाजवळ दिवा लावा. शास्त्रानुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा निवास असतो. त्यामुळे जो कोणी रात्री किंवा संध्याकाळनंतर झाडू मारतो त्यावर माता लक्ष्मी रुष्ट होते आणि वास्तुदेवता सुद्धा नाराज होतात. तसेच अनेक वास्तुदोष निर्माण करतात. याशिवाय घरातील बाथरूम आणि टॉयलेटचा दरवाजा नेहमी बंद ठेवला पाहिजे. त्यांना उघडे ठेवले तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. भिंतीवर लटकलेले घड्याळ नेहमी चालू असावे. ते बंद पडल्यास त्वरित दुरुस्त करून घ्यावे. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांच्या मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.